परभनी जिले से एक महत्वपूर्ण खबर। परभनी जिला प्रशासन की मतदाताओं से अपील। परभनी के जिलाधिकारी संजय सिंह चौहान ने SIR यानी स्पेशल इंटेंसिव रिवीजन के तहत मतदाता सूची के विशेष पुनरीक्षण को लेकर नागरिकों से महत्वपूर्ण अपील की है। चलिए देखते हैं। नमस्कार, मी संजय सिंह चौहान, जिल्हा मतदार नोंदणी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी या नात्याने मी विनम्र आवाहन करतो की विशेष सखोल पुनरीक्षण जे 30 जून 26 ते 29 जुलै 2026 या कालावधीमध्ये होत आहे। यावेळी आपल्या घरी येणारे जे BLO आहेत त्यांना आवश्यक ती सर्व माहिती आपण द्या। आपला फॉर्म अचूक पद्धतीने भरला जाईल याची दक्षता घ्या। कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा फॉर्म अचूकपणे भरला जाईल याबाबत आपण योग्य ती दक्षता घ्या। आमचे BLO त्याचप्रमाणे इतर नियुक्त केलेले निवडणुकी संबंधित जे अधिकारी कर्मचारी आहेत ते आपल्या सर्व शंकांचं निरसन करतील। तसेच निवडणूक आयोगाचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर सुद्धा आपल्याला याबद्दलचं पुरेसं मार्गदर्शन उपलब्ध आहे। याचा आपण वापर करून घ्या आणि आपलं नाव नोंदवा। ज्या ठिकाणी आपलं 2002च्या मतदार यादीमध्ये नाव नसेल त्यावेळेला आपले जे आई वडील आहेत किंवा आजी आजोबा आहेत यांच्याबद्दलची माहिती आवश्यक आहे, ती माहिती सुद्धा आपल्याला या संकेतस्थळावरून मतदार यादी पाहून मिळवता येऊ शकेल। तर ती आपण माहिती मिळवा आणि अनुषंगिक सर्व पुरावे जे आपण मतदानाला जाताना वापरतो किंवा आपण विशिष्ट ठिकाणी रहिवास करत आहोत हे दर्शवणारे पुरावे किंवा या भागात आपला कायमस्वरूपीचा रहिवास आहे हे दाखवणारे इतरही काही पुरावे असतात। आपल्या नावात शेतजमीन असेल, सनद असेल, पूर्वीचं काहीतरी रेकॉर्ड असेल, नोंदणीकृत दस्त असतील, या सर्व अनुषंगिक कागदपत्र आपण तयार ठेवा जेणेकरून मतदार यादीमध्ये एक पात्र मतदार म्हणून आपलं नाव नक्की येऊ शकेल। आपण प्रशासनाला सहकार्य करावं ही पुन्हा एकदा नम्र विनंती। धन्यवाद। नमस्कार, मी संजय सिंह चौहान, जिल्हा मतदार नोंदणी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी या नात्याने मी विनम्र आवाहन करतो की विशेष सखोल पुनरीक्षण जे 30 जून 26 ते 29 जुलै 2026 या कालावधीमध्ये होत आहे। यावेळी आपल्या घरी येणारे जे BLO आहेत त्यांना आवश्यक ती सर्व माहिती आपण द्या। आपला फॉर्म अचूक पद्धतीने भरला जाईल याची दक्षता घ्या। कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा फॉर्म अचूकपणे भरला जाईल याबाबत आपण योग्य ती दक्षता घ्या। आमचे BLO त्याचप्रमाणे इतर नियुक्त केलेले निवडणुकी संबंधित जे अधिकारी कर्मचारी आहेत ते आपल्या सर्व शंकांचं निरसन करतील। तसेच निवडणूक आयोगाचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर सुद्धा आपल्याला याबद्दलचं पुरेसं मार्गदर्शन उपलब्ध आहे। याचा आपण वापर करून घ्या आणि आपलं नाव नोंदवा। ज्या ठिकाणी आपलं 2002च्या मतदार यादीमध्ये नाव नसेल त्यावेळेला आपले जे आई वडील आहेत किंवा आजी आजोबा आहेत यांच्याबद्दलची माहिती आवश्यक आहे, ती माहिती सुद्धा आपल्याला या संकेतस्थळावरून मतदार यादी पाहून मिळवता येऊ शकेल। तर ती आपण माहिती मिळवा आणि अनुषंगिक सर्व पुरावे जे आपण मतदानाला जाताना वापरतो किंवा आपण विशिष्ट ठिकाणी रहिवास करत आहोत हे दर्शवणारे पुरावे किंवा या भागात आपला कायमस्वरूपीचा रहिवास आहे हे दाखवणारे इतरही काही पुरावे असतात। आपल्या नावात शेतजमीन असेल, सनद असेल, पूर्वीचं काहीतरी रेकॉर्ड असेल, नोंदणीकृत दस्त असतील, या सर्व अनुषंगिक कागदपत्र आपण तयार ठेवा जेणेकरून मतदार यादीमध्ये एक पात्र मतदार म्हणून आपलं नाव नक्की येऊ शकेल। आपण प्रशासनाला सहकार्य करावं ही पुन्हा एकदा नम्र विनंती। धन्यवाद।